पुण्यातलं भीमाशंकर मंदिर बंद आहे भावांनो. तर प्लॅन चेंज झालाय. आता पहिले पंढरपूरला जायचंय. पंढरपूरहून मग जायचं कृष्णेश्वर. कृष्णेश्वरून मग जाऊ आपण भीमाशंकरला. आता तिथे जाऊन काही फायदा नाही, कारण की 3 महिन्यासाठी मंदिर बंद आहे. मंदिरचं काम चालू आहे असं मला माहिती आलेली आहे. कमेंटमध्ये कुठल्या तरी भावानं मला सांगितलंय. त्या भावाला माझा धन्यवाद सांगितल्याबद्दल. तर प्लॅन चेंज झाला आहे. आता पहिले पंढरपूरला जाऊया. आणि एक मित्र पण भेटला आहे मला. हा बघा, हा मित्र आहे, वेस्ट बंगालहून यात्रा करतोय. सोबत चालतो आम्ही 3-4 दिवस झाले. म्हणजे कंपनी भेटली आहे, चलायला विषय नाही. चांगला सफर कठीण आता. आणि आता सध्या तामिळनाडूमध्येच आहे आम्ही. पंढरपूरला पोचायला 1 महिना तर लागेनच आपल्याला, कारण की याच्यानंतर कर्नाटक येईन. कर्नाटकच्या नंतर महाराष्ट्र येईन. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर विठ्ठल भगवानचे दर्शन करूया. नशीब आहे की विठ्ठल भगवानचे पण दर्शन होतील मला 1 नंबर. आणि भावांनो, तुम्ही थोडासा सपोर्ट करा यार. 232 दिवस झाले यात्रा करू 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातून. आणि 5 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले, 3 धाम पण कंप्लीट झाले. आता नेक्स्ट आहे आपलं भीमाशंकर, कृष्णेश्वर, अख्खं महाराष्ट्रात जेवढं ज्योतिर्लिंग आहे ते सर्व कंप्लीट करायचे आहेत. तर सपोर्ट करा तुमच्या भावाच्या यात्रेला. व्हिडिओला शेअर करा, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. हर हर महादेव, जय श्री महाकाल. काय रे.